जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संडे आहे आणि सुट्टी आहे मला. सुट्टी असल्या कारणाने आता बघा किती वाजलेत, 9:30 वाजलेले आहेत आणि तुमचा भाऊ आता उठलेला आहे. घरचे सगळे गेलेले आहेत बाहेर म्हणजे धीरज म्हणजे माझा लहान भाऊ गेला आहे रिक्षा घेऊन आणि आई गेली आहे कामावर. तर असा प्रकार असल्यामुळं तुमचा भाऊ एकटाच आहे घरी आणि तुमच्या भावाला लागलेली आहे भूक. तर आता काहीतरी व्यवस्था करायला लागणार आहे. आईने काय बनवले बघायचं आहे. भाऊ काय बनवले काहीतरी आहे इथं कढईत जे आपल्याला आवडत नाही तेच आहे सगळं. तर घरातला खायचा प्रोग्राम कॅन्सल केलेलाच बरं आहे. तर मॅगी आणा आहे ना, साधी सोपं आहे. मॅगी घेऊन येतो, पटकन बनवतो आणि पटकन जातो. मित्रांनो, मॅगी तर होत आहे, पण मॅगीसोबत इकडे पसारा पण वाढलेला आहे. तो पसारा साफ करणं गरजेचं आहे, नाहीतर घराच्या बाहेर डायरेक्ट मम्मी आल्यावर खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. सुट्टी नोट असते मम्मीची तशी. मग तर आधी साफ करून घेऊया, नंतर खाऊया. मित्रांनो, तयार झालेली आहे मॅगी आपली. हे पहा, या तुम्ही पण खायला. तर मित्रांनो, रेडी झालोय, रेडी होऊन चाललोय आता पनवेलला चाललोय. मित्रांचा फोन आलता, तर काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यासाठी चाललोय. पण जाण्याआधी आपला लुक पहा. अरे अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. 2 hours later. मित्रांनो, किती नालायक माणसं असतात बघा. मुख्या जनावरांकडं कशा नजरेने पाहतात बघा. त्यांनी काय केलं आता माझ्यासमोरच एक गाडीवाला आला आणि डायरेक्ट कुत्र्याच्या अंगावर गाडी घातली. तो पाहू शकता इथनं. गेलेला आहे तो माणूस, चिरडून गेलाय त्याला. काही चांगली माणसं पण असतात, त्यांनी रस्त्याच्या बाजूला केलं आहे त्याला. तर हे कुठं चुकीचं आहे करणं. लाज वाटायला पाहिजे त्यांना, पण जाऊ द्या, आपण तर काय बोलू शकतो. तर मित्रांनो, घरी आलो आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे की या पृथ्वी तलावर जर सगळ्यात हरामखोर माणूस जर कोण असेल तो म्हणजे आपला मित्र आहे. म्हणजे असं आहे की सकाळी 8 वाजल्यापासून फोन करत होता मला की ये बाबा आपलं काम आहे काहीतरी, ये. मी नको नको म्हणतो तरी पण मला बोलवत होता. तर गेलो भेटायला. तिकडं गेल्यावर समजलं की यो हरामखोर पोरीसोबत गेलाय फिरायला. आणि मी तिकडे त्याची वाट बघतोय. हे असे राशीला आलेत आमच्या. दुःख या गोष्टीचं नाही की तो पोरीसोबत फिरायला गेला. दुःख तर या गोष्टीचं आहे की माझं 50 रुपयाचं पेट्रोल वाया गेलं. नीच माणसा, व्हिडिओ बघत असेल तर 50 रुपये पाठव. Meanwhile. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आता कामावरती. तर दुपारचा विषय तुम्हाला कळत असेल काय आला. अर्ध्यातनं माघारी यायला लागलं मला. आता परत कामावर चालू आहे पनवेलला.
आणि त्याच्या आधी जर आपल्या गाडीचं सीट थोडंसं कवर टाकेल ना, थोडासा क्रॅक म्हणजे फाटलं आहे थोडासा. तर बघू ते काय ते करून. तर मित्रांनो सकाळी एकदा गेलो पनवेलला, आता डबल चाललो आहे. आता कामावरती चाललो आहे. सकाळी असंच फेरी कशी झाली बिनफुकट. तर चला पुढे काय काय होतं बघा. तरी आता आपल्याला बाजार घ्यायचा आहे. बाजार म्हणजे घराचं राशन भरायचं आहे. सगळे डिमार्टलाच जाईल. किराणा दुकानामध्ये भेटलं तर ठीकच आहे. A few moments later. तर मित्रांनो डिमार्टला आलो तो कळंबोळीला. इतकी जाम गर्दी आहे ना की आतमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही. तर इकडे यायचं कारण असं की मम्मीने सकाळी लिस्ट दिली होती बाजार आणायची, सामान राशन आणायचं आहे. मग डिमार्टनं नाही घेऊ म्हटलं, पण काय घेण्यासारखं तर राहील नाही, तिथं जागा नाही. तर बघू पुढे रोहिंजनला एक होलसेल दुकान आहे, तिकडनं घेऊ, नाहीतर उद्याच बघू. तर मित्रांनो घेतले राशन, पण हे पाहू शकता राशन घेतले. राशनची चिठ्ठी आहे. एवढ्याशा राशनचे 2000 रुपये झाले. पाहू शकता महागाई. हे आहे दुकान, होलसेलचं दुकान आहे. चांगलं आहे, डिमार्टसारखंच आहे. डिमार्टसारखी फॅसिलिटी आहे पण जरा हे होतं किचकीच असते जरा. तिथे कसं मोकळ्या मनाने घेता येत, तिथे तसं घेता येत नाही. काय नाही, ठीक आहे. भेटलं आहे त्याला महत्त्व आहे. मित्रांनो आलो आहे घरी. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.